दीपलक्ष्मी संस्थेचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे आणि खरं आमच्या नियोजनाप्रमाणे ते कालच पूर्ण व्हायला पाहिजे होतं, परंतु काही कारणामुळे ते जरासं पुढे गेलेलं आहे. त्यामुळे प्रथमतः दीपलक्ष्मी संस्थेच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण आजचा प्रोग्राम हा तुमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, पण माझ्या दृष्टीने सुद्धा जास्त महत्त्वाचं मला वाटतं. त्याचं कारण असं की 2 गाणी मध्यंतरी दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये माननीय मुंद्रावळे यांनी गायली होती आणि ज्या गायकाची गाणी त्यांनी गायली ते म्हणजे अरिजित सिंग. आम्ही संगीतामध्ये थोडं परिपक्व नाही पडत, पण अरिजित सिंगची त्यांनी गाणी गायल्यानंतर मी बऱ्याच वेळेला घरी जाऊन ऐकली आणि मी अरिजित सिंग यांच्या गाण्याच्या प्रेमात मुंद्रावळे यांच्याबरोबर ही महत्वाची बाब आहे. आणि माझ्या लक्षात आलं की आपण सुद्धा संगीतामध्ये किती वेगवेगळ्या गायकाची गाणी ऐकली पाहिजे. मुंद्रावळे यांनी अरिजित सिंगची जी गाणी गायली ती उत्कृष्ट अशी होती आणि मला अतिशय आनंद वाटला की आणि त्यांच्या या गाण्यासाठी विशेषतः ठेवावा आज त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी. आणि मला अतिशय आनंद वाटतो की अशी मंडळी सातारमध्ये आहे, परंतु त्यांची थोडीशी गडबड असल्या कारणामुळं दीपलक्ष्मी हॉलमध्ये हा होणारा कार्यक्रम करतो. आज होता माझ्या माहितीप्रमाणे परवाचं काम पूर्ण होईल असं वाटतंय. 6 तारखे गॅस होतो, परंतु मुंद्रावळे यांची अडचण असल्यामुळे तो आज कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. परंतु आज या कार्यक्रमाला नानल यांना आम्ही बोललो. नानल हे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये एक मुख्य अधिकारी ज्यांनी सातारा जिल्हा विशेषतः लीड बँक म्हणून जे कार्यक्रम केले, प्रोग्राम्स केले ते फार महत्त्वाचे होते. आणि मला आनंद असं वाटला की यांचा मला फोन आला की मला 2 मिनिटं अरिजित सिंगवर बोलायला मिळेल ना, कारण मला बोलायचं आहे. मला आनंद वाटला, म्हणजे मी या बाबतीत आज्ञानी होतो, पण जे प्रमुख पाहुणे ते मात्र आज्ञानी नाही. ही अतिशय महत्वाची बाब मला वाटली. आज या ठिकाणी विजय देशमुख हे महाराष्ट्रातील विद्युत मंडळामध्ये इंजिनियर होते. त्यांनी सातारामध्ये बरेच प्रोजेक्ट्स यशस्वी केलेले आहेत. ते प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. श्री मुकुंद खडके उपस्थित आहेत. डॉक्टर कामिनी पाटील म्हणून त्यांच्या अजून आल्या नाही, त्या थोड्या उशिराने येतील. परंतु मला असं वाटतं की या ठिकाणी नानल एक 5 मिनिटं बोलतील, मुंद्रावळे एक 5 मिनिटं बोलतील, फडके बोलतील एक 5 मिनिटं आणि देशमुख एक 2 मिनिटं बोलतील. आणि या ठिकाणी कामिनी पाटील पण आलेले आहेत, त्यांचं स्वागत. परंतु त्यांना सुद्धा ते म्हणले की खरं मी आलं की चालू होऊ नये कार्यक्रम, कारण तुमचं एक गाणं त्यांनी ऐकलं आणि त्यांना ते ऐकलं. त्यांना अतिशय आनंद वाटला विशेषतः, तर मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि मुंद्रावळ्यांना विनंती करतो पाहिजे आता आपण एक 2 मिनिटं बोलावं आणि मग माननीय नानल बोलतील, फडके बोलतील. त्यांना बोलते का पाहिजे का नानल या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायला. दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन श्री चिटणीस सर, त्याचप्रमाणे नायर इव्हेंट मॅनेजमेंटचे मुंद्रावळे सर आणि अन्य सगळे सहकारी, माझे मित्र मुकुंदराव फडके, त्याचप्रमाणे देशमुख साहेब. सर्वप्रथम या दोन्ही आयोजकांनी मला इथे उद्घाटनाला बोलावलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि मला ॲक्च्युली बोलायचं मी काय इच्छा व्यक्त केली की आता आमची पिढी सत्तरीतली आहे आणि आमची पिढी म्हणजे मैची प्रमुखी, परवरिश, मदर इंडिया किंवा आरकेचे सगळे सिनेमा यांच्यावर मोठी झाली. आणि त्या काळात रेडिओ सुद्धा नव्हते घरोघरी, तर आम्ही लवकर अभ्यास आटपून बुधवारी दिनाका गीत मला शेजारी पाजारी जायचो आणि लाईट नसायचा आणि तो सेलवरचा रेडिओ असायचा. नेमको कंपनी त्याला प्रसिद्ध होती. तर याच्यावरही आमची पिढी संगीताची मोठी झाली. पण तरी पण आता आम्हाला जे नवीन गायक आहेत त्यांची सुद्धा माहिती आहे हे सांगण्यासाठी म्हणून मी म्हटलं मला 2 मिनिटं बोलायचं की आता संगीताचा बाज बदलला, गायक बदलले, शब्द बदलले, चाली बदलल्या आणि तरी ती गाणी भिडतात, मनाला भिडतात. म्हणजे अरिजित सिंगचं ते बद्रीनाथ की दुल्हनिया म्हणून एक दिवस सिनेमा आहे ना, आता किती जणांनी पाहिला ते मला माहिती नाही, पण आता OTT मुळे सगळे चांगले चांगले सिनेमा बघायला मिळाले. त्याची कॉस्टही कमी पडते आणि OTT आता इंटरनेटमुळे सगळं आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे.
तर त्याच्यामध्ये अर्जित सिंगचं एक रुपये नाही ना म्हणून फार छान गाणं आहे. आणि मुंद्रावळे जी ते म्हणतील अशी मला आशा आहे. आणखीन एक मला त्या गाण्याचा म्हणजे का मी या गायकाकडे आकृष्ट झालो, म्हणजे इंडियन आयडलमध्ये तर होतेच ते, पण 19 साली मला वाटतं 2019 राजी आला. आणि राजीमध्ये ए वतन जे गाणं आहे त्याच्यामध्ये सुनिधी चव्हाणनी ते पहिलं गाणं म्हटलंय, म्हणजे ती पूजा आलिया भट म्हणत असते त्यावेळेला, पण नंतर तिचा जेव्हा घरातला मुलगा तो म्हणत असतो त्यावेळेला अर्जित सिंगचा आवाज आहे. आणि ते गाणं सुद्धा आपलं देशभक्तीने प्रेरित गाणं आहे. तर मला अशी आशा आहे की सगळ्या अर्जित सिंगच्या गाण्याला ते दाद म्हणजे न्याय देतील. आणि वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकलं तर आपल्याला सुद्धा विविधता कळते आपल्या भारतीय संगीतातली. आणि हे गाणी काही टाकाऊ नाही आहे की आपल्या हृदयाला भिडतात. म्हणजे आणखीन एक जरी अर्जित सिंग नसला तरी आणखीन एक गुड बाय सिनेमाचा मी उल्लेख करू इच्छितो, अमिताभ आणि मीना गुप्ताचा होता. सर्व उत्कृष्ट गाणी असेल, त्याची प्रार्थना असेल, काही असेल. तर इथल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आता ही गाणी सुद्धा ऐकायला शिकलं पाहिजे. आणि जुनं ते सोनं जरी असलं तरी नवीन गोष्टीची सुद्धा वाट चोखाळली पाहिजे असं मी म्हणतो. परत एकदा मला इथे बोलावलं होतं, मी सर्वांना धन्यवाद देतो. थँक्यू. सर्वांना नमस्कार. आज इथं बँक ऑफ महाराष्ट्राचे नामदार साहेब आहेत, फडके साहेब, डॉक्टर कानू पाटील साहेब आणि आजचे जे महत्त्वाचे आहेत दोन व्यक्ती जे आपल्यापुढं कार्यक्रम सादर करणारे मुंद्रावळे साहेब आणि ज्यांच्यामुळं कार्यक्रम होतोय ते ॲक्च्युली चिटणीस साहेब. आता खरं या प्रसंगी नानासाहेबांनी जे नवीन संगीत गायकांबद्दल किंवा नवीन संगीताबद्दल सांगितलं, खरोखर वाखाणण्यासारखं त्यांचं नॉलेज आहे. कारण आम्ही ज्या पिढीत वाढलो त्या पिढीमध्ये जर म्हणाल आणि थोडंसं त्यांच्या आणि माझ्या मतामध्ये फरक आहे की मला जर कुणी विचारलं तर मी रफी किशोर कुमारच्या पलीकडं किंवा लता मंगेशकरच्या पलीकडं कुणाला ॲक्सेप्टच करणार नाही. म्हणजे आता मी परवाच एक कुमार सानूवरची टेप बघितली तर कुमार सानूनं 22,000 गाणी म्हटली आणि मोहम्मद रफीनं 7,000 गाणी म्हटली. तर त्याच्यावरचं ज्या वेळेला मी अमिताभ बच्चन यांचंही वाटलं की त्या काळामध्ये प्रकार असा होता, ज्यावेळी रफी किशोर कुमार गाणी म्हणत होते त्यावेळेला जर एखादा शब्द किंवा एखादा उच्चार चुकला तर त्यांना अपासनं परत सुरुवात करायला लागायची. आणि अनेक रिटेक झाल्यानंतर ते म्हणजे एक एक गाणं रेकॉर्ड व्हायला एक एक दिवस किंवा 3-3 दिवस लागत होते. त्याच्या विरुद्ध कुमार सानूनं त्याला कुठेतरी परदेश दौऱ्यावर जायचं होतं म्हणून त्यानं एखाद्या प्रॉडक्टिव्हिटीसाठी 29 गाणी एका दिवसात रेकॉर्ड केली. त्यामुळे मला असं वाटत नाही की रफी आणि किशोरची क्वालिटी ही देऊ शकतील. कदाचित माझा अज्ञान असेल पण मी बोलून दाखवतो. दुसरी गोष्ट ह्याच्यामधली महत्त्वाची अशी आहे की कुणी असो, रफीचं गाणं म्हणणारे असो किंवा आता नवीन पद्धती नवीन लोकांची गाणी म्हणणारे असो लोक, तर या नवीन उभरत्या कलाकारांना सपोर्ट हवा असतो. आणि ते सपोर्ट इनिशियली ज्या वेळेला मिळतो आणि ते कार्य जर मी आता बरेच कार्यक्रमाला उपस्थित राहतो किंवा चिटणीसांचा माझा संबंध गेले 30-35 वर्षापेक्षा, तर चिटणीसांना नवीन कलाकारांना मग ते साहित्यातले असोत किंवा गाण्यातले असोत संगीतातले असोत अशा कलाकारांना एक प्रोत्साहन देण्याची त्यांची वृत्ती आहे आणि ते त्यांच्या परीनं ते सातत्यानं राबवतात. त्यासाठी आपण त्यांना सगळ्यांना टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांच्या या वृत्तीबद्दल आणि त्यांच्या या योगदानाबद्दल. तर हे योगदान खरोखर मोठं आहे. संगीत खूप मोठं आहे. संगीत माणसाला जवळ करतं, सगळ्या मनातले भेदभाव दूर करतं. ही संगीताची ताकद आहे आणि ह्या संगीताच्या ताकदीला जसं काही आपल्याला एकमेकांना त्यात हे करता येईल. भले मी किशोर कुमारचा रफीचा चाहता असेल, हे अर्जित सिंगचे चाहते असतील, पण तरी सुद्धा तो प्लॅटफॉर्म सगळ्यांना एकत्र आणतो. त्यामुळं मला खूप आनंद झाला या प्रसंगी 2 शब्द बोलायला दिले. परत मी आपल्या सर्वांचे प्रामुख्याने चिटणीस यांचे ते जे कार्य करतायत ते कार्य असं जोमानं करत राहू. त्यांच्याकडनं आणखीन मोठमोठ्या किंवा आणखीन वेगवेगळ्या नवीन कलाकारांना मदत करता येत राहू ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.
एक तर मला खूप आनंद होतोय कारण या अष्टगंधांमधले पहिले 4 गंधार जे आहेत ते आता देशमुख साहेब आणि नांदल साहेब म्हणले त्याप्रमाणे आमच्या पिढीचे दैवत आहे. पण त्यापैकी कुठल्याच कार्यक्रमाला मला येता आलं नाही. पण हा जो 5वा गंधार आहे अरिजित सिंग त्याला मात्र मी आवर्जून आलो. कारण जरी हे दोघं माझ्यापेक्षा थोडे काही वर्षांना मोठे असतील पण आमची जी पिढी आहे साधारण 60 नंतरची ती पिढीचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना आम्हाला दिलीप कुमार पण आवडला, नंतर अमिताभ बच्चन पण आवडला, शाहरुख खान पण आवडला आणि आता रणबीर कपूर पण आवडला. आम्हाला मोहम्मद रफी पण आवडला, मुकेश पण आवडला, किशोर कुमार आवडला, नंतर सोनू निगम आवडला आणि आता अरिजित सिंग पण आवडतो. ह्या पिढीनं सगळं स्वीकारलेलं आहे. आता देशमुख साहेब म्हणलं त्याप्रमाणे मोहम्मद रफी माझा जीव की प्राण वैयक्तिक. रोज मोहम्मद रफीची किमान 2 गाणी गायल्याशिवाय मला झोप येत नाही फॅक्ट आहे. पण अरिजित सिंग आता जसं त्यांनी म्हणलं तसं की अरिजित सिंग सुद्धा नव्या पिढीचा गायक आहे ज्याच्यामध्ये ह्या पूर्वीच्या पिढीतल्या गायकांचं काहीतरी देवत्व किंवा अंश उतरलंय असं वाटतं. कारण त्याची शैली त्याला सुफियाना शैली असं वाटतं मला. सुफी शैलीचा गायक आहे तो. त्याच्या आवाजात मन्नाडेच्या पद्धतीने एक वेगळ्या प्रकारचा अंश, वेगळ्या प्रकारचं एक सुकून म्हणतात उर्दू भाषेत, सुकून आहे त्याच्या प्रत्येक गाण्यामध्ये. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा प्रेम गुरुकुल नावाचा 2006 साली एक इंडियन आयडलचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये अरिजित सिंग 6व्या क्रमांकावर होता आणि इलिमिनेट झाला होता. त्याला तिथे बक्षीस मिळालं नाही. पण त्यानंतर त्यानं दुसरा एक आयडॉल सारखा शो जिंकला. त्यातली 10 लाख रुपयाची रक्कम जी विजेती रक्कम होती त्यात मुंबईमध्ये स्वतःचा स्टुडिओ उभारला. त्या स्टुडिओमध्ये त्यानं म्युझिक अरेंजमेंट, म्युझिक रेकॉर्डिंग हे सगळं सुरू केलं. म्हणजे ज्याच्या मनात काय असेल तो प्रत्यक्ष पद्धतीने करू शकते लक्षात आलं. अनेक गाणी परवा मी पुण्यावर येत असताना गाडी विविध भारतीवर आज का फनकार म्हणून कार्यक्रम असतो. त्या आज के फनकार मध्ये नेमका अरिजित सिंग, मला योगायोगाचं आश्चर्य वाटलं तर हा अरिजित सिंगचा कार्यक्रम. अरिजित सिंगची माहिती मला पूर्वी जरी पत्रकार म्हणून जरी असली तरी अरिजित सिंगच्या बालपणापासून आतापर्यंतची जवळजवळ त्यानं 781 गाणी म्हटलेली त्याच्यात 4 मराठी पण आहेत. तर एवढी गाणी म्हणणारा गायक आहे, लोकप्रिय आहेच आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चढ उतार पण त्याच्या आयुष्यात आले. अनेकांना माहिती असेल किस्सा किंवा नसेल माहिती, सलमान खाननं त्याचं करिअर संपेल असं बघितलं होतं. अनेकांना माहित असेल की जेव्हा एका म्युझिक अवॉर्ड शो मध्ये त्याच्या मला वाटतं मर्डर 2 मधल्या गाण्याला पुरस्कार मिळाला आणि अरिजित सिंग आला तेव्हा सलमान खान आणि रितेश देशमुख होस्ट करत होते कार्यक्रम. आणि तेव्हा तो साधा शर्ट आणि चप्पल घालून खाली आला. तर त्याला सलमान खान म्हणा की शो के आहे म्हणजे झोपेत उठून आलायस का असं विचारलं. तुम्हाला हो तुमच्या निवेदनामुळेच मला झोप लागली असं पटकन बोलून गेला. हे बोलल्यावर सलमान खाननं त्याला तुझ्याच गाण्यांमुळेच लोकांना झोप येते असं पुढचं उत्तर दिलं. आणि नंतर त्याच कार्यक्रमानंतर त्या गाण्यांचा दिग्दर्शक प्रीतम होता. प्रीतमनं सांगितलं अरिजित सिंगच्या गाण्यामुळे कोणाला झोप येत नाही, त्यांची झोप बुडती असं प्रीतमनं सांगितलं. प्रीतमनं आयुष्य घडवलं अरिजित सिंग सगळ्यांना माहिती आहे. पण त्यानंतर सलमान खाननं 8 ते 9 वर्ष आपल्या कुठल्याही चित्रपटामध्ये अरिजित सिंगचा आवाज वापरला. सुलतानमध्ये होतं, सुलतानमध्ये अरिजित सिंगचं गाणं रेकॉर्ड झालेलं सलमान खाननं बाजूला काढलं कधीच नाही. नंतर भेटायला गेला अरिजित सिंग, सलमान खानला भेटायला गेला. त्यानंतर जो टायगर जिंदा है 3 जो आला त्या 3 मध्ये पण अरिजित सिंगचं गाणं तुझं 11 वर्षानं सलमान खानला गाणं त्यानं दिलं. म्हणजे अशा प्रकारे पूर्वी पण असं असायचं की पूर्वी संगीतकार ओपी नायक सारख्या माणसाला लता मंगेशकरांचा आवाज आयुष्यभर वापरला नाही. आपल्याला माहिती आहे SD बर्मननं दीर्घकाळ लता मंगेशकरांपासून स्वतःला बाजूला ठेवलं. हे संगीतकारांचं होतं. पण हे एका अभिनेत्याच्या इगोमुळे म्हणा की कशामुळं अरिजित सिंगची कारकीर्द तेव्हा प्रॉब्लेम मध्ये आली असती. पण तेव्हा शाहरुख खानच्या चित्रपटांनी रईस, जालिमा गाणं होते म्हणालच तुम्ही, जालिमा सगळ्या गाण्यांनी आधार दिला आणि अरिजित सिंग पुढे आला. त्यानं खूप त्याच्यामध्ये त्याला चढ उतार झाले पण त्याच्या आवाजामध्ये जो सुकून आहे त्या लोक तो अजिबात आपोआप पुढे होत गेला. आणि नव्या पिढीतल्या गायकांचं हे महत्व देशमुख साहेब म्हणले ते बरोबर आहे. पण आता आज अशी परिस्थिती आहे की आपलं गाणं 2 गायक गायिका गाणार असतील तर पहिल्यांदा गायक गाऊन जातो, 2-3 दिवसांना गायिका तिचा पाठ गाते. म्हणजे समोरासमोर कोण आहेत कोणाला माहीत पण नसतं. पूर्वी तसं नसायचं की गायक गायिका समोर एका माईक समोर आहेत आणि गाणं रेकॉर्ड करतात. ते एक त्याच्यामध्ये जिवंतपणा असायचा. आता सगळं टेक्निकल आहे, तुम्ही एडिट करू शकता, सगळ्या गोष्टी आहेत, टेक्निकली सुपिरियर झालेले आहेत, आवाज सगळ्या गोष्टी आहेत. मलाही पहिल्यांदा वाटायचं अरिजित सिंगची सगळी गाणी एका स्टाईलची आहेत की काय. अनेक वेळा मी म्हणायचं अरिजित सिंगची गाण्याची स्टाईल एकच आहे. पण नंतर लक्षात सुफियानी पद्धतीचं गाणं गातो ती स्टाईल तशीच असणार आहे. तर अनेक मोठी गाणी आहेत जी गाणी मी आजही अरिजित सिंगची गाणी ऐकता मला लक्षात येतं की त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. नव्या पिढीतले जे मोनाली ठाकूर असेल किंवा श्रेया घोषाल आहेत या पिढीचा जो गायक प्रतिनिधित्व करणारा तो अरिजित सिंग त्याच्यामध्ये. पूर्वी जर मोहम्मद रफी सर्वश्रेष्ठ असेल तर आताच्या पिढीमध्ये अरिजित सिंगनं ते
स्थान मिळवलेलं आहे असं निश्चितच मला वाटतं. मी जास्त बोलत नाही कारण मला ही गाणी ऐकायची, जी गाणी आम्ही आता दररोज मोहम्मद रफीची गाणी ऐकतोच मी, पण नव्या पिढीमध्ये काय चाललंय, आता उदाहरणार्थ मुलकाचं चित्रपट रिलीज झालेलं आहे, त्याच्यामध्ये गाणी सुद्धा वेगळी आहेत. अवधूत गुप्ते आणि एक वैशाली सामंतनं गायलेलं गाणं आहे जाऊया डेटवर नावाचं गाणं आहे, ते सुद्धा आम्ही ऐकतो. आणि आम्हाला पिढीसोबत राहायचं असतं, अपडेट राहायचं असतं. तेव्हा आता कुंदराजे साहेब आता निश्चितच आपल्याला अरिजित सिंगच्या आवाजातून अरिजित सिंग किती थोर गायक हे निश्चितच कळून देतील. त्याबद्दल परत एकदा चिटणीस साहेबांचा आभार मानतो की त्यांनी आयोजित केलेल्या बहुतेक सगळ्या कार्यक्रमांना आम्ही असतो आणि बहुतेक ठिकाणी ते आग्रहानं मला बोलायला लावतो आणि काही केलं तरी बोलायला लावतातच आणि त्यानिमित्तानं मी बोलतो आणि काही वेगळ्या गोष्टी लोकांना सांगायचा प्रयत्न करतो. आज परत मी तेच केलेलं आहे. अरिजित सिंग पण माझा आवडता गायक आहे, मी आवर्जून नमूद करतो. धन्यवाद. मुंजावजींना पुढच्या वाटीत खूप खूप शुभेच्छा. आणि अरिजित सिंग माझे फेवरेट सिंगर आहे, त्यामुळे मी नेहमी येते. आणि खूप छान म्हणतात तुम्ही गाणं, लास्ट टाइम मी ऐकलं होतं. शिरीष सरांचे आभार, ते मला नेहमी बोलवतात गेस्ट म्हणून, पण मला ऐकायला गाणं खूप आवडतात. त्याच्यासाठी ॲक्च्युली चिटणीस सरांचं मी या ठिकाणी आणि सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि आभार पण व्यक्त करतो की त्यांनी आमच्या जो ग्रुप आहे त्याला एवढा सपोर्ट करून, त्यांनी एवढं मॅनेजमेंट वगैरे सगळं करून आले सगळ्यांना घेऊन, त्याबद्दल मला आभार व्यक्त करतो मी. की मला काही जास्त ॲक्च्युली भाषण वगैरे नाही बोलता येत, पण रॉयल्स इव्हेंट हे जे काही नाव आहे ते मला म्हणजे या ग्रुपमध्ये मला मिळालं, त्याबद्दल ग्रुपच्या सर्व गायकांचं मी आभार मानतो. थँक्यू. आज या ठिकाणी MSCBचे माने साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आजचे कलाकार जे आहेत मुंद्रावळे यांचा आपण सत्कार करावा. मुंद्रावळे आमचे मित्र तडाखे साहेब हे पण गायक आहेत, त्यापेक्षा माझे जवळचे मित्र आहेत. त्यांना मी विनंती करतो माननीय नानल साहेबांचा सत्कार करावा. हे अजून एकदा नानल साहेब सांगितलं असे आसपास माननीय गोपाळराव काळे साहेब त्यांना विनंती करतो की माननीय देशमुख साहेबांचा पण सत्कार करा. आवळे साहेबांना विनंती करतो माननीय फडके यांचा सत्कार करावा. फडके साहेब आणि मुंदराळे साहेबांना विनंती करतो डॉक्टर कामिनी पाटील यांचा सत्कार करावा. या ठिकाणी साऊंडचं अतिशय सुंदर काम करणारे माननीय कैलास मोहिते यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. मी माननीय कामिनी पाटील यांचा करतो त्यांचा सत्कार. त्याचबरोबर दीपलक्ष्मीचा हॉल आज पूर्ण झाला नाही, त्याच्यामुळे अडचण खरं सोडवली ती गोपाळराव काळे आणि मिसेस काळे यांनी. त्यांचा या ठिकाणी सत्कार मान्य नाना साहेबांनी करावा असं विनंती करतो. दोघंही त्यांच्याही टाळ्या वाजवा, कारण मुंद्रावळे सरांची अडचण होती. आणि आता माझी जबाबदारी अशी झाली की माझी जी चूक झालेली आहे ती निस्तरणार मी, कारण मी त्याचा फॅन झालोय. कारण पुण्यामध्ये त्याचा कार्यक्रम करायची जबाबदारी आता माझी आहे.
आपण पुण्यामध्ये नक्की त्याचा कार्यक्रम करू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. अतिशय एक चांगला कार्यक्रम आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद.